नमस्कार मित्रांनो, माय मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत। स्पर्धा परीक्षेत होणारे विविध गैरप्रकार याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स या आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। राज्य सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षा प्राधिकरणाद्वारे जसे MPSCने घेतलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये कोणताही अनुचित मार्गाचा अवलंब करणाऱ्या किंवा कोणताही अपराध करणाऱ्या व्यक्तीस किमान 3 वर्ष व कमाल 5 वर्ष कैदेची शिक्षा सुनावली जाईल व 10 लाख रुपयापर्यंतचा दंड सुनावला जाणार आहे। राज्य सरकारने स्पर्धा परीक्षेत होणारे अनुचित प्रकार थांबवण्यासाठी केलेल्या कायद्यात या बाबींचा समावेश करण्यात आला आहे। तसेच जो व्यक्ती रोख स्वरूपातील दंड भरणार नाही तर त्याला भारतीय न्याय संहिता 2023 मधील तरतुदीनुसार अतिरिक्त शिक्षा ही दिली जाणार आहे। स्पर्धा परीक्षेत गैरप्रकार करणारा स्वतः उमेदवार, मदत करणारी व्यक्ती यांचा समावेश असेल। या अधिनियमानुसार हे सर्व अपराध दखलपात्र, अजामीनपात्र व आपसात न मिटण्याजोगे असतील असे राज्य सरकारने नुकत्याच जारी केलेल्या अधिनियमात स्पष्ट केले आहे। स्पर्धा परीक्षेत गैरप्रकार करणारा उमेदवार किंवा संस्था यांच्यावर जर अपराध सिद्ध झाला तर पुढील तरतुदीनुसार त्यांना शिक्षा देण्यात येणार आहे। 1. अपराध सिद्ध झाल्यास किमान 3 वर्षाची व कमाल 10 वर्षाच्या कैदेची शिक्षा होऊ शकते। शिक्षेसोबत 1 कोटी रुपयापर्यंतच्या दंडाची तरतूद दोषी कंपनीला 4 वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्यात येणार व संबंधित गुन्ह्याची चौकशी हे DYSP किंवा सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या दर्जा वा वरच्या अधिकारी परीक्षांमधील गुन्ह्याचा तपास करतील। मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निश्चित कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या लेटेस्ट घडामोडी आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।